सीतेचा शोध घेता घेता राम लक्ष्मण ऋष्यमुख पर्वताच्या परिसरात आले. तेथे नल, नील, जांबुवंत, सुग्रीव व मारुती या 5 वानर श्रेष्ठांशी त्यांची भेट झाली. प्रभू रामांना भेटून हनुमंताला खूप खूप आनंद झाला. सीतेला शोधत शोधत नल, नील, जांबुवंत, वानर युवराज अंगदासह हनुमान हे सारे समुद्र तीरापर्यंत येऊन पोहोचले. जय श्रीराम. सीतामाईंना शोधून काढू तरच प्रभू श्रीरामांना तोंड दाखवू अशी आपण प्रतिज्ञा केली आहे. पण समोर हा अथांग सागर पसरलाय. आता शोध कुठे घ्यायचा? हे वीर हनुमंता, या अथांग सिंधूला ओलांडून लंकेत जाण्याचं सामर्थ्य केवळ तुझ्यातच आहे. आणि तुझी शक्ती जागृत करून तू हे करू शकतोस. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. अंजनीचा हा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. निज शक्तीने ताडिल दिग्गज, निज शक्तीने ताडिल दिग्गज. बलशाली धीमान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपिजनसा. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपिजनसा. उचल एकदा पद वामनसा, घे विजयी उद्यान, घे विजयी उद्यान. सागर पार करून रावणाच्या सुवर्णाने मढवलेल्या लंकेत हनुमानाने प्रवेश केला. तेथील अशोक वनात राक्षसींच्या पहाऱ्यात एका वृक्षाखाली सीता बसली होती. अत्यंत दुःखी असूनही श्रीरामांचा जप करत होती. सीते, त्या दरिद्री वनवासी रामाचा विचार सोडून दे आणि माझी या लंकाधिपती रावणाची पट्टराणी हो. त्या त्रैलोक्य विजयी लंकाधीशाची स्वामिनी हो. अधमा, दुष्टा, तू कपटाने माझा घात केलास. मी जनक कन्या, दशरथ महाराजांची सून व त्रैलोक्य प्रतापी श्री रामांची पत्नी आहे. मला मिळवण्याचा दुष्ट विचार तू मनातून काढून टाक, नाहीतर तुझ्यासह या लंकेला व तुझ्या राक्षस कुळाला श्रीराम नष्ट करतील. त्या भिकारड्या वनवासी रामाची स्तुती माझ्या समोर करू नकोस. पाहतोच मी तू कशी मला शरण येत नाहीस ते. त्या दंडकारण्यापासून इतक्या दूर समुद्रा पलीकडे तू आहेस हे त्यांना कळणार तरी कसं? सांगणार तरी कोण? आणखी किती दिवस तू त्याची वाट पाहशील? कधीतरी मला शरण येशीलच.
बघतोच तो राम कसा इथं पोचेल ते. रागाने पाय आपटत रावण तिथून निघून गेला आणि सीता रडू लागली. हनुमानाने सूक्ष्म रूपात हा प्रसंग पाहिला होता. त्यावरून आपण शोध घेत असलेली माता सीता येथेच आहे याबद्दल त्याची खात्री पटली. सर्व पहारेकरी राक्षसिणी झोपी गेल्यावर त्याने श्रीरामांची खूण असलेली मुद्रिका सीतेसमोर टाकली आणि तिच्या समोर हात जोडून म्हणाला, जय श्रीराम, जय श्रीराम. मी श्रीरामांचा दूत हनुमान. लवकरच श्रीराम इथे येऊन आपली सुटका करतील असा निरोप प्रभूंनी आपणासाठी पाठवला आहे. जय श्रीराम, जय श्रीराम. हे ऐकून सीता तिच्या सुटकेबाबत निशंक झाली. सावध झालेले राक्षसगण मारुतीला पकडायला येताच त्याने अशोक वनातील वृक्ष पाडले, नासधूस केली. सुंदर अशा अशोक वनाचा पार विध्वंस केला. अनेक राक्षसांना ठार मारले. रावणाने शिक्षा म्हणून हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याची आज्ञा दिली, पण मारुतीने योग शक्तीने त्याचे शेपूट इतके लांबच लांब केले की त्याला चिंध्या गुंडाळता गुंडाळता राक्षसांची दमछाक झाली. पेटवलेली शेपटी घेऊन मारुती लंकेतील या प्रासादावरून त्या प्रासादावर उड्या मारू लागला. रावणाचा रामभक्त बंधू विभीषण याचे घर सोडून लंकेतील इतर सर्व